नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन UGC नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. UGC नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करत आहोत डिसेंबर एक्झामसाठी. आणि पेपर 2 ची सिरीज आपण विषय मराठीची सिरीज सुरू केली होती. त्यात आपण आज मराठी लेखक, साहित्यिक व त्यांची टोपण नावे हे बघणार आहोत. कारण पेपरमध्ये नेहमीच प्रत्येक वेळी पेपरमध्ये साहित्यिकांची टोपण नावे याच्यावर प्रश्न विचारले जातात. जोड्या लावा हे लास्ट इयर विचारलं गेलेलं होतं. त्यामुळे लेखकांची टोपण नावे हे खूप आपल्याला आवश्यक ठरणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. सोबतच आपली जी बॅच आहे ही मराठीची ती 1 तारखेपासून सुरू होत आहे. त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. पहिलं आहे अनिल बाबूराव गव्हाणे. यांचं टोपण नाव काय आहे? बापू शेती मातीतील कवी. अशा पद्धतीने ते आपलं टोपण नाव लावतात आहे. त्यानंतर आहे इसाक मुजावर. ते काय करतात आहे? त्यांचं आहे बाळकृष्ण दांडेकर किंवा मदन शारंगपाणी. हे काय त्यांचं टोपण नाव आहे. तर टोपण नाव कसं करायचं? लक्षात इतकी सारे साहित्यिकांचे टोपण नाव आहे, तर मग काय करायचं? एकंदरीत हे थोडंसं वाचून वाचून थोडंसं पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण खूप सारे आहेत त्यामुळे थोडं अशक्य होतं. कधी कधी जोड्या लावायचे येतात, त्यातले जर का दोन तरी आपल्याला माहिती राहिले तरी आपण जोड्या लावू शकतो, हो की नाही? त्यामुळे टोपण नावे तुम्ही नक्की वाचा. हे खूप महत्वाचे आहे. त्यानंतर अप्पा शास्त्री सदाशिव राशीवडेकर यांना काय म्हटलं जातं? यांचं काय टोपण नाव? गुडवणी आहे त्यांचं टोपण नाव. त्यानंतर आहे अरुण गोडबोले. त्यांचं आहे हरफन मौला या नावाने ते लिहितात आहे. ठीक आहे. अशोक जैन कलंदर, अशोक रांडे दशकर्ण, आत्माराम रावजी देशपांडे हे काय आहेत? अनिल या नावाने ते लिहितात आहे. त्यांचं टोपण नाव आहे अनिल. त्यानंतर अच्युत बळवंत कोल्हटकर हे यांना काय आहे? संदेशकार या टोपण नावाने त्यांनी लिहितात आहे. त्यांचं टोपण नाव काय आहे? संदेशकार. तर असा प्रश्न विचारू शकतो की संदेशकार हे टोपण नाव कोणत्या मराठी लेखकांचे आहे? अशा पद्धतीने विचारू शकतात. मग आपल्याला 4 ऑप्शन देऊ शकतात. मग त्यातला ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे अच्युत बळवंत कोल्हटकर. ठीक आहे. त्यानंतर आत्माराम शेटे. त्यांचं काय आहे? शेषन कार्तिक. आनंद साधले. त्यांचं काय आहे? दैमंती सरपटवार. त्यानंतर आप्पाराव धुंडीराज मुरतुले हे काय आहे? सुमंत. हे यांचं काय नाव आहे? सुमंत आहे. ठीक आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे UGCने डिसेंबर पेपर 1 ची बॅच. ज्यात तुम्हाला मिळणार आहे 2 ते 3 लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. सोबत 10 युनिटचे नोट सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात मिळणार आहे. आणि 10ही वर्षाचे PYQ सोल्युशन सोबत मिळणार आहे. सोबतच 2000+ MCQ सिरीज सुद्धा तुम्हाला मिळेल आणि दर शनिवारी टेस्ट राहणार आहे. याची जी फीज आहे ते 3000 रुपये आहे, पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला 2500 रुपये मिळत आहे. तर लवकरात लवकर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ही बॅच मिळवू शकता. बॅच आपली 1 तारखेपासून सुरू होते आहे. आपल्याकडे पेपर 2 ची पण फुल सिलेबस कोर्स आहे. पेपर 2 चा आपल्याकडे कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, एज्युकेशन, मराठी आणि इंग्लिश या सगळे पेपर 2 आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि याची फीस आहे 10,000 रुपये, पण तुम्हाला डिस्काउंटमध्ये ते 8,000 रुपये मिळणार आहे. तर या पेपर 2 च्या फुल कोर्स सोबत तुम्हाला पेपर 1 जो आहे तो फ्री मिळणार आहे. हो, पेपर 1 काय आहे? फ्री फ्री मिळणार आहे. सोबत या पेपर 2 मध्ये तुमचे कंप्लीट 10 युनिट कंप्लीट केले जातील. PDF स्वरूपात तुम्हाला नोट्स दिल्या जातील. 20+ टेस्ट तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. 10 युनिटचे शॉर्ट नोट्स तुम्हाला देण्यात येतील आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा यात मेन्शन असणार आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला घ्यायचं असेल ही बॅच विकत, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता. ही बॅच 1 जुलैपासून सुरू होते, सगळ्यांनी लक्षात घ्या. चला. त्यानंतर माटखोलकर यांना काय म्हटलं जातं? राजकीय कादंबरीकार. त्यानंतर माडगुळकर काय आहे? यांना गदिमा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? गदिमा नावाने ते काय करतात आहे? लिखाण करतात आहे. माडगुळकर. ठीक आहे. हे महत्वाचे आहे माडगुळकरांचे. त्यानंतर गंगाधर कुलकर्णी याला रस गंगाधर असे म्हटलं जातं. हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. त्यानंतर गणपती वासुदेव बेहेरे यांना अनिल विश्वास या टोपण नावाने ते लिहितात आहे. त्यानंतर गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे हे दासगणू या नावाने लिहितात. त्यामुळे हे सुद्धा काय असणार आहे? महत्वाचे ठरणार आहे. त्यानंतर गणेश दामोदर सावरकर हे बाबाराव या नावाने टोपण नावाने लिहितात आहे. त्यानंतर गणेश वासुदेव जोशी हे सार्वजनिक काका
हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर गोपाळ गोविंद मुजुमदार स्लॅश पाटणकर हे साधुदास या नावाने लिहितात आहे. त्यानंतर गोपाळ नरहर नातू हे काय मनमोहन या नावाने लिहित आहेत. ठीक आहे. त्यानंतर जयवंत दळवी तुम्ही नाव ऐकलं असेल. यांचं ठणठण पाल अलाने फलाने या टोपण नावाने ते लिहितात आहे. हे एकदा नेट एक्झाम मध्ये विचारलं गेलेलं होतं. हे PYQ आहे की जयवंत ठणठण पाल हे टोपण नावाने कोणते लेखक मराठी लेखक आपले साहित्य लिहितात आहे. त्यामध्ये जयवंत दळवी हे त्यांचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर गोपाळ शिवराम लागवणकर हे हे कोणत्या नावाने लिहितात आहे. गोपाळ शिवराम या नावाने लिहितात आहे. गोपाळ हरी देशमुख हे आपल्याला माहिती आहे लोकहितवादी. हे तर खूपच प्रसिद्ध आहे त्यामुळे आपल्याला माहिती असणे आवश्यकच आहे. ठीक आहे. त्यानंतर गोविंद त्र्यंबक दरेकर हे गोविंद या नावाने लिहितात आहे. गोविंद विठ्ठल महाजन हे भाऊ महाजन या नावाने लिहितात. तुम्ही भाऊ महाजनचं नाव ऐकलं असेल तुम्ही. ठीक आहे. हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. त्यानंतर गोविंद विनायक करंदीकर विदा करंदीकर तुम्ही नाव ऐकलं असेल. हे या टोपण नावाने लिहितात आहे. तर असा प्रश्न विचारू शकतात की लोकहितवादी या टोपण नावाने कोण लिहितात आहे. ठीक आहे. किंवा गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव काय आहे. अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. मग त्यात तुम्हाला ऑप्शन्स देण्यात येईल. लोकहितवादी, गोविंद, भाऊ महाजन, रियत सत्कार. मग आपल्याला काय आहे, एकंदरीत आयडिया असली पाहिजे की त्यांचं टोपण नाव काय आहे. ठीक आहे. बाकी आपण सगळं वाचतो आहे, थेरी वाचतोय, सगळं वाचतोय, पण यात सुद्धा टोपण नावाचं जे आहे त्याच्यावर पण प्रश्न विचारले गेलेले आहे आणि समोर पण विचारणारच आहे. त्यामुळे टोपण नाव आपल्याला आपण सतत वाचत राहा, पाठांतर करत राहा. म्हणजे जे फेमस फेमस आहेत त्यांचे जरी तुम्हाला लक्षात राहिले तरी आपण जेव्हा जोड्या वगैरे लावा असं आलं तर आपण एक दोन पण आले तरी आपण ते करू शकतो आणि आपण आपले मार्क मिळवू शकतो है ना. त्यानंतर आहे गोविंद सखाराम सरदेसाई. ते काय अ, रियासतकार. ठीक आहे. त्यानंतर किशोर भानुदास कदम हे तुम्हाला माहितीच असेल. सौमित्र खूपच प्रसिद्ध त्यांच्या कविता आहे. सुमित्र नावाने ते लिहितात आहेत. त्यांचं टोपण नाव आहे सौमित्र. अ, याबद्दल पण प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर आहे चंद्रकांत सखाराम चव्हाण बाबूराव अनारकर या टोपण नावाने ते लिहितात. चिंतामण त्र्यंबक खानोलकर याला काय आरती प्रभू या टोपण नावाने लिहितात. कधी कधी आपल्याला आरती प्रभू काय हे फिमेल वाटतं है ना, कारण आरती प्रभू असं जेव्हा नाव आपण ऐकतो, पण त्यांचं ते काय आहे, कोणाचं टोपण नाव आहे ते चिंतामण त्र्यंबक खानोलकर. त्यामुळे हे खूप खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी ही टोपण नावे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर आहे चिंतामण विनायक वैद्य. ते काय आहे भारताचार्य. काय भारताचार्य अशा नावाने ते हे करतात आहे. त्यानंतर श्री अर्जुन वाडकर हे पतोंजी कंटकार्जुन या नावाने लिहितात आहे. त्यानंतर कृष्ण गंगाधर दीक्षित हे संजीव या नावाने लिहितात आहे. ठीक आहे. कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे तुम्हाला लक्षात असेल, हे मराठीचे जॉन्सन्स याला म्हणतात. ठीक आहे. यांचं टोपण नाव काय मराठीचे जॉन्सन्स आहे. त्यानंतर कृष्णाजी अनंत एकबोटे हे सहकरी कृष्ण या नावाने लिहितात आहे. ठीक आहे. परत एकदा आपण करूया आपलं रिव्हिजन. बघा, ग ग त्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार, गदी माडगुळकर गदिमा. ठीक आहे. त्यानंतर गंगाधर कुलकर्णी रसगंगाधर, गणपती वासुदेव बेहेरे हे अनिल विश्वास आहे त्यांचं टोपण नाव. त्यानंतर गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे हे दासगणू नावाने लिहितात आहे. त्यानंतर गणेश दामोदर सावरकर हे बाबाराव यांचं टोपण नाव आहे. गणेश वासुदेव जोशी हे सार्वजनिक काका यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर गोपाळ गोविंद मुजुमदार पाटणकर हे साधुदास नावाने लिहितात. आणि गोपाळ नरहर नातू हे मनमोहन हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर ठणठणपाल अलाने फलाने हे जयवंत दळवी यांचं आहे टोपण नाव आणि हे PYQ आहे. गोपाळ शिवराम लागवणकर हे गोपाळ शिवराम या नावाने लिहितात. आणि गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी हे खूप प्रसिद्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर गोविंद त्र्यंबक दरेकर हे गोविंद यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर गोविंद विठ्ठल महाजन हे भाऊ महाजन आहेत. नंतर गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर आहेत ना, त्यांचं टोपण नाव आहे. तर दोन्ही अलटून पलटून प्रश्न विचारू शकतात की जसं जयवंत दळवी यांचं काय नाव आहे टोपण नाव, किंवा मग टोपण नाव घेऊन ठणठणपाल हे कुणाचं आहे टोपण नाव, अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे. गोविंद सखाराम सरदेसाई हे रियासतकार या असं त्यांचं टोपण नाव आहे. त्यानंतर किशोर भानुदास कदम सौमित्र आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यानंतर चंद्रकांत सखाराम चव्हाण बाबूराव अनाळकर
त्यानंतर चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचा आरती प्रभू, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. त्यानंतर चिंतामण विनायक वैद्य हे भारताचार्य आहे. कृषी अर्जुन वाडकर यांचं हे कंटक अर्जुन पतोंजी. कृष्ण गंगाधर दीक्षित हे संजीव नावाने लिहितात आहे. त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर हे मराठीचे जॉन्सन्स असं त्यांचं टोपण नाव होतं. त्यानंतर कृष्णाजी अनंत एकबोटे हे सहकरी कृष्ण या नावाने लिहितात आहे. त्यानंतर आहे कृष्णाजी केशव दामले, हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. केशवसूत आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक आपल्याला माहितीच आहे. तर असं प्रश्न विचारला गेलेला आहे, PYQ आहे हा, की आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक कोण आहे, है ना? कृष्णाजी केशव दामले, केशवसूत असं त्यांना म्हटलं जातं. केशवसूत, सूत म्हणजे काय? केशवसूत म्हणजे केशवांचे, केशव त्यांच्या वडिलांचं नाव होतं आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी. ठीक आहे. कृष्णाजी पांडुरंग लिमे यांना राधा रमण या नावाने टोपण नाव होतं. नंतर कृष्णाजी लक्ष्मण सोमन यांना सारथी, मधुकर, भ्रमर, किरात, काळदंड अशा पद्धतीने ते त्यांचं टोपण नाव होतं. त्यानंतर कृष्णाजी विनायक पोटे, कृष्णाजी विनायक पोटे यांना भानुदास असं म्हणायचे. आणि कृ शिंदे यांचा मिलिंद माधव, तुम्ही नाव ऐकलं असेल, या पद्धतीचे ते त्यांचं टोपण नाव होतं. त्यानंतर पुरोहित हे शांताराम नावाने लिहायचे, त्यांचं टोपण नाव शांताराम होतं. त्यानंतर केशव आत्माराम कुलकर्णी यांचं होतं केशव स्वामी. ठीक आहे. त्यानंतर संत नामदेवांचं आपल्याला माहिती आहे, नामदेव या नावाने ते लिहायचे. दामशेट्टी त्यांना म्हणायचे, शिंपी त्यांना म्हणायचे. त्यानंतर संत एकनाथ, एकनाथ नावाने ते लिहायचे. आणि सूर्यनारायण पंत या नावाने पण त्यांना टोपण नाव होतं त्यांचं. त्यानंतर ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी, संत ज्ञानदेव या नावाने ते लिहायचे, टोपण नाव त्यांचं तेच होतं. त्यानंतर दपा खंबीरे, मंडन मित्र, दपा खंबीरे यांचं टोपण नाव काय होतं? मंडन मित्र. त्यानंतर ज्ञानेश्वर नाडकर्णी तुकाराम शेंगदाणे या नावाने ते लिहायचे. काशीनाथ हरी मोडक हे माधवानुज, हे महत्वाचं आहे. हा प्रश्न विचारला गेला होता, माधवानुज. ठीक आहे. त्यानंतर दमा मिरासदार, ठीक आहे. त्यानंतर दगडू मारुती पवार, दया पवार, तुम्ही नाव ऐकलं असेल, यांचं छान छान हे आहे, लेख आहेत. दया पवार नावाने ते लिहितात आहे. आणि कथालेखन ते कशाने करतात? जागल्या नावाने करतात आहे. तर ठीक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, हे दया पवार नावाने ते कविता लिहितात आणि जागल्या या नावाने ते कथालेखन करतात आहे. त्यानंतर दत्तात्रय कोंडदेव घाटे हे कोणत्या नावाने लिहितात आहे? हे दत्त नावाने लिहितात आहे. त्यानंतर दत्तात्रय अनंत आपटे यांचं अनंत तनय या नावाने ते लिहितात आहे. अनंत, हे लक्षात ठेवा, अनंत तनय हे जे आहे त्यांचं टोपण नाव असणार आहे. त्यानंतर दत्तात्रय विष्णू तेंडोलकर हे प्रफुल्ल दत्त, काय प्रफुल्ल दत्त नावाचे आहेत, त्यांचे टोपण नाव आहे आणि त्या नावाने ते लिहितात आहे. त्यानंतर दत्तात्रय गणेश गोडसे हे क्षमा नावाने लिहितात आहे. त्यानंतर दत्तू बांदेकर जे आहेत ते सख्या हरी नावाने लिहितात आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे काय आहे? पणिनी आहे, है ना? हे जे आहेत ते मराठी भाषेचे पणिनी आहेत, त्यांना ते त्याच्यावरून ओळखलं जातं. त्यानंतर दामोदर केशव पांडे हे विद्यानंद नावाने त्यांचं टोपण नाव आहे. आणि त्यानंतर दामोदर विष्णू नेने हे दादू मिया नावाने त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण आज टोपण नावे पाहिलेली आहे महत्वाच्या साहित्यिकांची. आत्माराम शेटे शेषन कार्तिक आणि अप्पाराव धुंडीराज मूर्तिले सुमंत या नावाने ते टोपण नाव होतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही सगळे आजच्या पुरतं एवढं छान लक्षात ठेवा, पाठ करा. आणि येस, आपण पुन्हा टोपण नावे घेऊन येणार आहोत पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. थँक्यू सो मच. या व्यतिरिक्त जर का तुम्हाला बॅच विकत घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आपली जी बॅच आहे ती जुलै 1 पासून सुरू होते आहे. थँक्यू.